गोवंश कत्तल व अवैध वाहतूक प्रकरणात बारामती शहर पोलिसांनी दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी मध्यरात्री गोकुळनगर मळत फलटण रोड इथं अत्यंत धाडसी व नियोजनबद्ध छापा कारवाई करून 10 गायी व 7 बैल असे एकूण 17 गोवंश जनावरे जप्त करून सुरक्षिततेसाठी गोशाळेत जमा केली आहेत। पोलिसांची गाडी घटनास्थळी पोहोचताच कत्तल करणाऱ्यांचा मनोदय फसला असून आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले। सदर प्रकरणी बारामती शहर पोलीस स्टेशन इथं गुन्हा रजिस्टर नंबर 150/2026 नोंद करण्यात आला असून महाराष्ट्र गोवंश वध निबंध व गोवंश संवर्धन अधिनियम 2015 चे कलम 5, 9, 11 तसेच प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक अधिनियम 1960 चे कलम 11(1)(a), 11(1)(c), 11(1)(e), 11(1)(h), 11(1)(m व 38 अन्वये कायदेशीर कारवाई सुरू आहे। माननीय पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादर व पोलीस उपविभागीय अधिकारी डॉक्टर सुदर्शन राठोड यांच्या झिरो टॉलरन्स धोरणाच्या प्रभावी मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली असून गोवंश कत्तल व प्राण्यांवरील क्रूरतेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही असा ठाम संदेश देण्यात आलाय। प्रभावी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप भंडारे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव, पोलीस हवालदार संजय जाधव, पोलीस हवालदार यशवंत पवार, पोलीस शिपाई अक्षय सिताप, गिरीश नेवसे, अमोल देवकाते, ऋषिकेश जाधव व सूरज घाटे या पथकानं रात्रीच्या वेळी छापा टाकून प्रभावी कारवाई केली। या प्रकरणातील आरोपींची नावं निष्पन्न करण्याचं काम सुरू असून त्यांचा सखोल शोध घेतला जातोय। संबंधित आरोपींचा पूर्व गुन्हेगारी रेकॉर्ड तपासण्यात येत असून रेकॉर्ड आढळल्यास महाराष्ट्र संघटित गुन्हे नियंत्रण कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करण्याचं नियोजन करण्यात आलं आहे। जप्त करण्यात आलेली सर्व जनावरे दयोदय गोशाळा मळद इथं सुरक्षिततेच्या कारणास्तव जमा करण्यात आली असून त्यांना आवश्यक आहार, पाणी व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे। गोवंश हत्या, अवैध वाहतूक किंवा प्राण्यांवरील कोणतीही क्रूरता सहन केली जाणार नाही। अशा गुन्ह्यांमध्ये सहभागी असणाऱ्यांवर कायद्याच्या चौकटीत राहून अत्यंत कठोर कारवाई करण्यात येईल। नागरिकांनी अशा प्रकारची कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ बारामती शहर पोलीस स्टेशन किंवा प्रभारी पोलीस निरीक्षक यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन करण्यात येत आहे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।